सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. जून महिन्याचा मिड सुरू आहे. मिड जून आपण आता म्हणूयात की पहिला जो फर्स्ट हाफ ऑफ जून होता तो कंप्लीट झालेला आहे. बऱ्यापैकी सर्व शाळा ज्या आहेत त्या सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत. आता ह्या शाळा सुरू झाल्या आहेत, विद्यार्थ्यांचा अभ्यास जो आहे तो सुरू झालाय आणि यासोबतच अजून एक गोष्ट सुरू झाली आहे ती म्हणजे वेगळ्या वेगळ्या परीक्षांचे फॉर्म सुटणे. ठीक आहे, अजून तर लगेच काही कुठल्याही परीक्षेचे फॉर्म सुटलेले नाहीयेत, पण ॲज अ पालक म्हणून आपल्याला कुठल्या कुठल्या फॉर्म्सवर लक्ष ठेवायचंय, कुठल्या कुठल्या परीक्षा आपला विद्यार्थी देऊ शकणार आहे, आपला पाल्य देऊ शकणार आहे आणि त्या परीक्षेचे फॉर्म कधी सुटणार आहे या सर्वांबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल आणि तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ आवडला तर इग्नाइट पाठशाळेला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे हे फॉर्म्स ज्या वेळेला सुटतील, एक्झॅक्टली ज्या वेळेला फॉर्म सुटेल त्यावेळेला मी जी अपडेट तुम्हाला देईल ती अपडेट सुद्धा तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि त्यानुसार तुम्हाला पुढची जी तुमची तयारी आहे ती पुढची तयारी करता येणार आहे. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिले कुठले कुठले फॉर्म्स तुम्हाला सुटणार आहेत आणि त्यातनं तुम्हाला काय काय मिळू शकतं. तर तुम्हाला अगदी 6वी ते 12वी पर्यंतची मोफत मध्ये शिक्षण तुम्हाला मिळू शकतं. 48,000 रुपयांपर्यंतचं रोख रक्कम तुम्हाला मिळू शकते आणि जागतिक स्तरावर तुम्हाला ओळख सुद्धा मिळू शकते. फक्त तुम्हाला काय करायचंय, जून आणि जुलैमध्ये सुटणारे जे काही फॉर्म्स आहेत त्या फॉर्म्सवर लक्ष ठेवायचंय. या सगळ्या एक्झाम्स ज्या आता फॉर्म सुटणार आहेत, या सगळ्या एक्झाम्सची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर इग्नाइट पाठशालामध्ये तुम्ही बघा, स्कॉलरशिप इयत्ता 4थीची तयारी, स्कॉलरशिप इयत्ता 7वीची तयारी, नवोदय परीक्षा इयत्ता 5वीची तयारी आणि NMMS परीक्षा 8वीची, या सर्वांची तयारी इग्नाइट पाठशालातर्फे तुमची करून घेतली जाणार आहे. या सर्व बॅचेस ज्या आहेत, नवीन बॅचेस 25 जुलैपासून सुरू होणार आहेत. या बॅचेसमध्ये तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स आहेत, लेक्चर्स तुम्ही लाईव्ह पण बघू शकताय किंवा नंतर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्ही तुमच्या सोयीने बघू शकताय. एखादा मुद्दा नाही लक्षात आला किंवा एखाद्या दिवशी तुम्हाला लेक्चर बघायला नाही जमलं तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला नंतर बघता येणार आहे. PYQ अनालिसिस या सर्व एक्झाम्सचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्या सगळ्यांचा अनालिसिस तुम्हाला मिळणार आहे या बॅचेसमध्ये. प्लस अभ्यासाचं वेगळं वेगळं साहित्य सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे, वेगळ्या वेगळ्या टेस्ट मिळणार आहेत, डेली टेस्ट असणार आहेत, त्याच्याच सोबत वीकली टेस्ट असणार आहे, प्लस फुल लेंथ टेस्ट ज्या आहे म्हणजे जसा काही एक्झामचा पॅटर्न असेल त्या पॅटर्न नुसारच्या टेस्ट सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे अभ्यासाचे जे काही रिपोर्ट्स आहेत, टेस्टचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते सुद्धा जनरेट होणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना लक्षात येईल की त्यांनी जी परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये त्यांना किती मार्क पडले आहेत, त्यांना कुठले विषय समजत नाहीये आणि काय कठीण जातंय. ठीक आहे, तर आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय की आपण आपला विद्यार्थी, आपला पाल्य कुठल्या इयत्तेमध्ये शिकतोय ते आपल्याला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, कारण प्रत्येक एक्झाम ही प्रत्येक इयत्तेसाठी नाहीये. काही काही एक्झाम्स अशा आहेत की ज्या सर्वांना देता येतात. फॉर एक्झाम्पल ऑलिम्पियाडची परीक्षा, ऑलिम्पियाडची परीक्षा जी आहे ती इयत्ता 1ली पासून इयत्ता 12वी पर्यंत कुणालाही देता येते. वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये वेगळ्या वेगळ्या ऑलिम्पियाड एक्झाम्स आहेत, नॅशनल लेव्हलचे ऑलिम्पियाड एक्झाम्स आहेत, इंटरनॅशनल लेव्हलचे ऑलिम्पियाड एक्झाम्स आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ऑलिम्पियाडच्या ज्या काही परीक्षा आहेत यांचे फॉर्म्स तुम्हाला आता सुटणार आहेत. मी त्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्याच्यानंतर इयत्ता 4थीला स्कॉलरशिपची परीक्षा आहे, इयत्ता 5वीला नवोदयची परीक्षा आहे, इयत्ता 6वीला होमी बाबाची परीक्षा आहे, इयत्ता 8वीला NMMS ची परीक्षा आहे, इयत्ता 7वीला पुन्हा स्कॉलरशिपची परीक्षा आहे, त्याच्यानंतर 9वीला परत होमी बाबाची परीक्षा आहे, इयत्ता 10वीत आपल्याकडे बेसच मानला जातो, इयत्ता 11वीला 12वीला वेगळ्या वेगळ्या खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विद्यार्थ्यांसाठी आहेत, नीट आहे, JEE आहे. आता यातल्या कुठल्या कुठल्या परीक्षा अशा आहेत की ज्यांचे फॉर्म सुटणार आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं ऑलिम्पियाड परीक्षा, ज्या काही नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलच्या ऑलिम्पियाड परीक्षा आहेत त्या सर्व ऑलिम्पियाड परीक्षांचे फॉर्म जून किंवा जुलै महिन्यामध्ये सुटणार आहेत आणि या ज्या ऑलिम्पियाड परीक्षा आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळणार आहे, विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे, रोख रक्कम मिळणार आहे, विद्यार्थ्यांना त्याच्यात सोबत मिळणार आहेत मेडल्स मिळणार आहेत, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल आणि हे सगळेच्या सगळे इंटरनॅशनल लेवलला त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे त्या इंटरनॅशनल लेवल गोल्ड मेडलची जी व्हॅल्यू आहे, ज्या व्यक्तीला ते गोल्ड मेडल मिळालेलं आहे त्या व्यक्तीला विचारा की त्याने त्याच्यासाठी किती मेहनत केलेली असते आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून ज्या वेळेला त्याला ते गोल्ड मेडल मिळतं त्यावेळेला त्याच्या डोक्यात चालू असणारे विचार आणि त्याच्या आई वडिलांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये असणारं प्राऊड फिलिंग जे आहे ते प्राऊड फिलिंग तुम्हाला याच्यातनं मिळू शकतंय. इयत्ता 1ली पासून इयत्ता 12वी पर्यंत खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये ही एक्झाम आहे, म्हणजे सायन्सची आहे, गणिताची आहे,
इतिहास भूगोलाचे आहे, अगदी तुमच्या विद्यार्थ्याचं, तुमच्या पाल्याचं ड्रॉइंग जर चांगलं असेल तर ड्रॉइंगच्या सुद्धा ऑलिम्पियाड परीक्षा ज्या आहेत त्या होत असतात. आणि हे सगळे फॉर्म जून किंवा जुलै महिन्यामध्ये किंवा फार फार तर अगदीच लेट झाले तर ऑगस्ट महिन्यामध्ये, ठीक आहे, 15 ऑगस्टच्या आधी असं म्हणूयात आपण. पण त्याच्यापेक्षा जास्त ह्या एक्झामच्या फॉर्म्सला लेट होत नाही. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष ठेवायचं. पालक म्हणून तुम्ही लक्ष ठेवा, शिक्षक म्हणून आम्ही लक्ष ठेवू, आणि ज्या वेळेला फॉर्म सुटतील त्यावेळेला आम्ही तुम्हाला ती माहिती नक्कीच देऊ, ठीक आहे. आता दुसरी जी आहे ती आहे जवाहर नवोदय विद्यालय. इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम असते. त्याच्याच सोबत इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना पण असते. पण 5वीचे जे फॉर्म्स आहेत ते 5वीचे फॉर्म आता जून जुलैमध्ये सुटतील, ठीक आहे. इयत्ता 8वीचे जे फॉर्म्स आहेत ते आता नाही सुटणार आहेत, ते नंतर सुटतील. पण 5वीचे जे फॉर्म्स आहेत ते आता सुटणार आहेत. या एक्झाम मधनं विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे तर या एक्झाम मधनं विद्यार्थ्यांना 6वी पासून 12वी पर्यंतचं पूर्णपणे मोफत सीबीएसई बोर्डातलं शिक्षण मिळणार आहे. आता ज्या वेळेला मी पूर्णपणे मोफत म्हणते त्यावेळेला ह्या मोफत मध्ये लिटरली विद्यार्थ्यांचं राहणं, खाणं, शाळेची फी, विद्यार्थ्यांचा युनिफॉर्म, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जे काही लागतं ते शालेय साहित्य, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इयत्ता 11वी 12वी मध्ये जर विद्यार्थ्याने सायन्स घेतलं तर त्या सायन्सच्या नंतर तयारी ज्या करतात ना विद्यार्थी, नीटची तयारी असते, जेईची तयारी असते, एनडीएची तयारी असते, ह्या सगळ्याच्या सगळ्या तयारींसाठी मोफत मार्गदर्शन, मोफत कोचिंग क्लासेस, हे सगळंच्या सगळं विद्यार्थ्यांना 6वी पासून 12वी पर्यंतचं संपूर्ण शिक्षण मोफत मध्ये मिळत असतं. यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय तर नवोदयची जी परीक्षा आहे, जवाहर नवोदय परीक्षा जी आहे एंट्रान्स टेस्ट, ती एंट्रान्स टेस्ट फक्त तुम्हाला द्यावी लागते इयत्ता 5वीत असताना. याचे जे फॉर्म्स आहेत हे फॉर्म सुटणार आहेत जून महिन्यामध्ये किंवा फार फार तर जुलै ऑगस्ट मध्ये, ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त लेट होत नाही. एक्झाम असते डिसेंबर महिन्यामध्ये. त्याच्यामुळे या एक्झाम कडे सुद्धा लक्ष ठेवायचं. तुमचं जर पाल्य आता 5वीला असेल तर नक्की लक्ष द्या, जेणेकरून काय होणार आहे की त्या विद्यार्थ्याला, त्या पाल्याला 6वी पासून 12वी पर्यंतचं शिक्षण जे आहे ते पूर्णपणे मोफत मिळेल. आता ही परीक्षा जर आपण बघितली तर याच्यामध्ये 3च विषय असतात. मानसिक क्षमता चाचणी, 80 पैकी 40 प्रश्न हे फक्त मानसिक क्षमता चाचणीचे असतात, 80 पैकी 20 प्रश्न गणिताचे असतात आणि 20 प्रश्न भाषेचे असतात, आणि 100 मार्कांचे हे जे आहे पूर्ण पेपर तो असतो, ठीक आहे. एकच पेपर होतो, तर एका पेपरमध्ये तुम्हाला एवढे 80 प्रश्न सोडवायचे. त्याच्यानंतर तिसरी जी परीक्षा आहे ज्याचे फॉर्म जून जुलैमध्ये सुटतील ती आहे होमी भाभा परीक्षा. आता होमी भाभाचे फॉर्म्स हे इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी असतात, ठीक आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना रोख रक्कम सुद्धा मिळते आणि विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट पण मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना रिसर्च मध्ये इंटरेस्ट असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन शास्त्रज्ञ बनायचंय किंवा कुठल्या तरी नासामध्ये, इस्रोमध्ये अशा ठिकाणी कामाला लागायचंय किंवा काहीतरी त्यांचं विज्ञानामध्ये काहीतरी बनवून दाखवायचंय, काहीतरी छान घडायचंय, अशा विद्यार्थ्यांनी होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा नक्कीच द्यावी. कारण की तुमचा विज्ञानाचा जो पाया आहे तो पाया ह्या परीक्षेतनं तुमचा पूर्ण एकदम व्यवस्थित कव्हर होणार आहे. आणि या परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना ज्या काही विज्ञानाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांवर आधारित प्रश्न असतात. विद्यार्थ्यांना ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट तयार करायचा असतो, त्यांचे इंटरव्ह्यू होतात, आणि मग होमी भाभा बालवैज्ञानिक म्हणून जो विद्यार्थी निवडला जातो त्याला पुढे खूप जास्त सायन्स मध्ये स्कोप असणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे या परीक्षेकडे लक्ष द्या जर तुमचा विद्यार्थी 6वी किंवा 9वीला असेल तर, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची परीक्षा आहे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी NMMS परीक्षा. या परीक्षेमार्फत जर आपण विचार केला तर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या 4 वर्षांमध्ये दर महिन्याला 1000 रुपयांचा आर्थिक मदत जी आहे ती मिळणार आहे, ठीक आहे. म्हणजे टोटल जर आपण विचार केला ना तर तब्बल 48,000 रुपये ह्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना खूप काही वेगळं करायचं नाहीये. त्यांना फक्त 2 पेपर असणार आहे. एक मॅथचा पेपर असतो, एक सॅटचा पेपर असतो. मॅथच्या पेपरमध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट जी आहे म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ती घेतली जाते. आणि सॅटच्या पेपरमध्ये आतापर्यंत विद्यार्थी जे काही शिकलाय 6वी मध्ये, 7वी मध्ये, 8वी मध्ये, त्या सगळ्या विषयांवर त्यांची परीक्षा होत असते. मग त्याच्यामध्ये विज्ञान आहे, गणित आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिक शास्त्र आहे, याच्यावर तुमचा सॅटचा पेपर जो आहे तो सॅटचा पेपर डिपेंड असतो, ठीक आहे. हे 2 पेपर तुम्हाला द्यावे लागतात. एकाच दिवशी होतात दोन्ही पेपर, त्याच्यामुळे काही तुम्हाला खूप जास्त तुमचं नुकसान वगैरे नाहीये किंवा खूप जास्त तुम्हाला ताण घ्यावा लागत नाही, ठीक आहे. जे काही आपण 6वी, 7वी, 8वीला शिकलेलो आहोत तोच अभ्यासक्रम आहे, ठीक आहे. बऱ्याचदा असं होतं की 8वीला तुम्ही आता 8वीला आहात
मग तुमचा 8वीचा सिलेबस कंप्लीट झालेला नसतो. परंतु मग त्यासाठी इग्नाईट पाठशालाकडे जर तुम्ही बघितलं तर NMMS ची बॅच सुद्धा आम्ही घेऊन येत आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ही संपूर्ण परीक्षेची जी काही तयारी आहे ती तयारी तुम्हाला होऊन जाईल. याच्यामध्ये आपण टेस्ट पण घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला टेस्ट सॉल्व्हिंग जे आहे ते सुद्धा तुमचं होईल, तुमच्या काय चुका होत आहेत वगैरे ते पण तुम्हाला कळेल आणि ऍट द एंड तुम्हाला 48,000 रुपयाची स्कॉलरशिप जी आहे ती स्कॉलरशिप मिळू शकते. आणि समजा असं आपण म्हणूयात की एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेचा अभ्यास केला, खूप छानपैकी अभ्यास झाला, पण तो मेरिटमध्ये नाही आला, मग त्या विद्यार्थ्याचं काय? तरी त्या विद्यार्थ्याला मिळालेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान कधीही वाया जाणार नाहीये. ह्या सर्व विषयांचा अभ्यास झाल्यानंतर 10वी मध्ये तुम्हाला चांगले गुण मिळतील, 11वी 12वीला तुम्हाला चांगले गुण मिळतील आणि पुढे गेल्यावर त्याचा फायदा जो आहे तो निश्चित विद्यार्थ्यांना होणार आहे. पण आपण सध्या डोक्यात ठेवूयात की आपल्याला 48,000 रुपये मिळवायचेच आहेत आणि ते मिळवण्यासाठी आपण खूप छानपैकी मेहनत जी आहे ती मेहनत घेणार आहोत. तर अशा ह्या 4 परीक्षा ज्या आहेत, नवोदय, ऑलिम्पियाड, होमी बाबा आणि NMMS, या 4 परीक्षा, महत्वाच्या 4 परीक्षांचे फॉर्म जे आहेत ते आता सुटणार आहेत जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये किंवा फार फार तर 15 ऑगस्ट पर्यंत यांचे फॉर्म सुटतील. फॉर्म्सकडे तुम्ही लक्ष ठेवा. जर तुम्हाला शक्य नसेल फॉर्म्सकडे लक्ष ठेवणं, तर तुम्ही नक्कीच YouTube चॅनल जे आहे आमचं इग्नाईट पाठशालेचं, त्याला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा फॉर्म सुटतील त्यावेळेला आम्ही नक्की सांगू. ठीक आहे. आता यासोबतच इग्नाईट पाठशाल्याकडे नवोदय, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड तर मी तुम्हाला सांगितलंच, होमी बाबा मी तुम्हाला सांगितलंच, NMMS पण मी तुम्हाला सांगितलं, यासोबत MTS, सैनिकी स्कूल, मंथन, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, या सर्व एक्झाम्सची देखील तयारी जी आहे ती आम्ही करून घेत असतो. या सगळी तयारी जर तुम्हाला करायची असेल तर इग्नाईट पाठशालाचा मी तुम्हाला नंबर सांगते, 8983345857 या नंबरला कॉल करा. या सगळ्या बॅचेस ज्या चालू आहेत त्यांचा फायदा घ्या. तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांना देखील सांगा की बॅच चालू होणार आहे, लवकरच सुरू होणार आहेत बॅचेस. नंतर कदाचित ह्या किमती चेंज होतील, किमती कदाचित पुढे वाढतील. त्यामुळे आता जोपर्यंत किंमत कमी आहे तोपर्यंत लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन घ्या, म्हणजे तुमचं सीट जे आहे ते सीट फिक्स होऊन जाईल आणि तुम्हाला तो बॅचचा फायदा जो आहे तो अगदी 100% घेता येईल. थँक्यू.